करावे कीर्तना मुखी गावे हरीचे गुण मुखी
करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग काही नवही बाधा कामदुर्जनाची क्रोधा महायोग पीठे तटे वरचम वरं पुंडलीकायदातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं वै पाण्डुरङ्गम्
मधुसरी चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास त्यांचे गेले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण नमस्कार मी आता ओम नमो याची आस पुरवावी मस्तक माझा पायावरी यावर घरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी दुखया देवा यावरी न करावा अहेर नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मंगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमोस्तुते व्यासदेशात्मके कुलाल जिंदाय सर्वत्र ये देवया भारत वेदपूर्ण तजवारी कोतानमय प्रदेव एक ते माग बसलेली जेवढी ना ते सण करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग गाये हे बाधा कामदर्जनाची क्रोधा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग म्हणजेच निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे महाराष्ट्राचे जाणते राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु जगाचा संसार सुखाचा होण्याकरता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट तिरक्या पद्धतीचा आणि नामपर प्रकरणातील अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय सकल मनुष्य जातीला खऱ्या कीर्तनाचं महत्व सांगतात विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा म्हणजे तो असा की भगवान परमात्म्याच्या आशीर्वादाने आणि अच्युत साधू संत कृपांच्या आशीर्वादाने चालत असलेला असा अखंड हरिनाम सप्ताह व त्याच्या दुसऱ्या दिवशीची कीर्तन सेवा ती माझ्या वाटेला आली अशी असणारे माझे गुरुवर्य श्री गणेशजी महाराज दोंडे यांच्या आशीर्वादाने आणि सर्व ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ यांच्या वतीने ती सेवा माझ्याकडे प्राप्त झाली आणि माझ्या कीर्तनाला उपस्थित असणारे सर्व महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार आता ज्यांनी सुरुवातीला म्हणले तसले असणारे आमचे श्री बाप संगीत विशारद संगीत अलंकार भगवान महाराज ओबाळे आणि त्यांना जशी साथ केली तसे आमचे जीवलक मित्र श्री बाप संगीत विशारद संगीत अलंकार रवी महाराज यादव आणि आमचे
श्री बाबा संगीत विशारद संगीत अलंकार अविनाश महाराज पवार ही माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे व आमच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी माऊली दादा वारकरी शिक्षण संस्थेतील आमचे सर्व विद्यार्थी पण माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे माझी उपस्थिती आहे आणि माझ्या गुरुजींच्या चरणी वंदन करतो माझ्या आई वडिलांच्या चरणी वंदन करतो माझ्या सेवेला सुरुवात बोलत जागाड्या हा सुरुवात करतो नाही तर म्हणतान पूर्ण आहे एवढ्या लवकर सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे तो अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्यातला आहे 4 जणांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबार आहे आपल्याला नामस्मरण कीर्तन सांगतात म्हणजेच खऱ्या कीर्तनाचं महत्व सांगतात कसं आहे जीवन जगत असताना जो जीव जन्माला आलाय तो जीव जन्माला येण्याचं साधू संतांनी 3 कारण सांगितलेली किती कारण सांगितलेली किती कारण सांगितलेली तुम बोला मला किती कारण सांगितलेली 3 कारण सांगितलेलं वा तुम्ही बोला चला हे तर बोलाय ना तुम्ही तरी बोला 3 कारण सांगितलेले बस झालं 3 कारण सांगितलेले मग जीव जन्माला येण्याचं पहिलं कारण काय असेल तर सन्माईने घडे पातकाचे मुळ संचिताचे फळ भोगावया आपलं जे पाप असतं ते पाप संचित रूपाने फेडण्याकरता जीवाला जन्म घ्यावा लागतो महाराज तुम्ही जरा मानाविना जरा हली जा म्हणजे मला पण कळत जिद्देत का जागे म्हणून जिद्देत का जागे म्हणून नाहीतर महाराज असे कीर्तनाला गेलो असेच वयस्कर बाबा माझ्यासमोर कीर्तनाला बसली मला वाटलं बाबा नाही मी सगळं कीर्तन बाबाकडे करून गेलं कीर्तन झाल्याच्या नंतर कमिटीवाले विचारलं का हो बाबाच लय अभ्यास वाटतं कमिटीवाले म्हणले महाराज बाबाचा अभ्यास नाही बाबा बाहेर आहे आता हाण घ्यावया त्याच्यामुळं मला मोकळं बोलत चला मोकळ्या मनाला आनंद घ्या जा कवा छाती मध्ये चमकन आणि कवा मारावा लागेल काही सांगते गप्पन झपते गेलं त्याच्यामुळे मोकळं बोलत चला मोकळ्या मनाला आनंद घेत जा श्रोते माय बाप मला तुम्हाला हात जोडून नम्रतेची विनंती आहे की कोणाच्या कीर्तनात तुम्ही मोकळं बोला नाही तर बोलू नका पण या पोकळ्याच्या कीर्तनात तरी नेमकं मोकळं बोला विठ्ठल विठ्ठल महाराज असं एक दिवशी मी आणि माझा मित्र कीर्तनाला जात असताना आमचं कीर्तनाला जात असताना ती चप्पल सुटली बघा आणि तो म्हणला महाराज मला चप्पल घ्यायला जायचंय पण पैसे कम पडतायत मी विनोदी माणूस त्याला म्हणला असं कीर्तनाला चाललं होतं कीर्तनाला झालं बरं मी विनोद केला त्याला खरंच हाणली ना बरं त्याने हाणली तर हाणली माझी हरपली बरं त्याने हाणली माझी हरपली 2 तास मला चप्पल सापडली पण काय चप्पल सापडली नाही बा आणि चालता त्याच्या पायाकडे लक्ष गेलं ती मोहित निघाली ना त्याला म्हणलं वारे वाशाने तो मही छानली तू म्हणला महाराज तूच तर जात नाही म्हणलं होता एखाद्या चांगल्या माणसाची बघू ना आणि एवढ्या जगामध्ये मला तो हे चांगलं कोणीच दिसलं नाही तुमच्या बोलणं लक्षात येईल का जन्माईने घडे पातकाचे मुळ संचिताचे फळ भोगावया आपला जन्म येतो प्राणी महाराज जीव जन्म लेण्याचं पहिलं कारण म्हणजे काय
जन्मा येणे घडे पातकाचे मुळ संचिताचे फळ भोगावया. आपलं जे पाप असतं ते पाप संचित रूपाने फेडण्याकरता या जीवाला जन्म घ्यावा लागतो. हे झालं पहिलं कारण. आणि दुसरं कारण नाथपारा सांगतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगे हरिरूप. याला दुसरं कारण तुकोबारा सांगतात वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्मधरी. वासना शिल्लक राहिली की जीवाला जन्म. पहिलं कारण पा. दुसरं कारण वासना. आणि याला उदाहरण काय असेल ते याला उदाहरण भागवतामध्ये सांगितलेलं आहे. जड भरत राजा राजा हरिणी गर्भा गेला खाला तो घातला वासनेने. महाराज पुरुष मंडळीने कधी वजनात राहिलं पाहिजे. कसं राहिलं पाहिजे? वजनात राहिलं पाहिजे. महाराज आता इथून कीर्तन झाल्याच्या नंतर घरी जायचं बघा. आणि बायकोला म्हणायचं चल जेवायला वाढ तुला वाढ जेवायला. फक्त वजनात वाढायचं गाडी असं मिळून बोलत नाही जेवायला वाढतेस का ग शिळ पडले आणि बोलत जाऊ नका. नाही तर महाराज आत्ताचा काळ एवढा बिघडलाय ना माणसं बायकोला आता पिल्लू म्हणायला माणसं बायकोला आता पिल्लू म्हणायला लागले. महाराज ही कोण बायकोला हाका मारतय अय पिल्लू. काय रे राहुल. ही पिल्लू म्हणते ती त्याच्या नावानं हाका मारते. काय रे राहुल असला काळ होऊन बसलाय महाराज. त्याच्यानं आपल्या संस्कृतीचं थोडस जतन करीत जा. इथून घरी गेले नंतर असं वाजनात घरी जायचं आणि बायकोला म्हणायचं चल जेवायला वाढ चल वाढ जेवायला. वाढणारच. एवढं वाजनात म्हणल्याच्या नंतर पण एखाद्याची जर म्हणली नसती वाढीत मग तुम्हाला फुल परवानगी वा. अशा दोन्ही हाताच्या बाया अशा मागे सारायच्या जी होईन ती होईन असं बाहेर जायचं. जी होईन ती होईन असं बाहेर जायचं. आणि असे तू ह्या तर जेवायला वाढत नाही सांगतो तुला सांग असं बाहेर जायचं एक नेबरट्या कोटाड घ्यायचं आणि खन 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 पायात घालायचं आणि ढाब्यावर घेऊन यायचं. एवढं काय कारण की हाणायची ताकद तुमची नाहीये. तुमची नाही वाट काय नाही. कारण की बाई माणसाला आणण्याकरता मिशा ठेवा लागतात. आताच्या पोराला मिशाच राहिले नाहीत. हा असं करत चालत. आताच्या पोराला मिशाच राहिले नाहीत. तुम्हाला सांगा जर बायकाच घ्यायला तर मिशावरून काय फायदा आहे का? मिशावरून का चार पुढ्याच्यात का आपल्याला जर बायकाच घ्यायना म्हणल्यावर. महाराज आपला प्रसंग बघून कीर्तन असते बरं का. आपला विषय काय महाराज आपला मुद्दा एवढाच आहे वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्मधरी. वासना शिल्लक राहिली की जीवाला जन्म. पहिलं कारण बाप. दुसरं कारण वासना. आणि जीव जन्माल्याचं तिसरं कारण ज्ञानोबा सांगतात अगा कर्मी जे उरावे तै सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. महाराज दृष्टांत सांगतो बघा का. एका माणसाच्या अंगावर बारीक बारीक फुटकुळ्या आल्या होत्या. आणि तो माणूस ते डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरकडे असा आजार ते झालाय सांगितलं. मग डॉक्टरने त्या फुटकुळीत चेकअप वगैरे केलं आणि डॉक्टरने सांगितलं हा आजार तुम्हाला गुळापासून झालाय. तुम्ही गुळ जास्ती खाल्ल्यामुळे तुमच्या रक्तामध्ये दोष झालेत. मग ते माशी डॉक्टरला काय म्हणतात माहिती का. डॉक्टर साहेब तुमचा एमबीबीएस फिमबीबीएस होऊन काहीच फायदा नाही. मी तर गुळ खायचा 8 दिवसापूर्वी सोडून दिलाय. मी तर गुळ खायचा 8 दिवसापूर्वी सोडून दिलाय. डॉक्टर साहेब म्हणले जो 8 दिवसापूर्वी गुळ खाल्ला होता त्याचे परिणाम आहेत.
तात्पर्य एवढंच आहे की काही माणसं प्रपंच करत असताना काही दुःखद घटना झाल्याच्या नंतर एकच म्हणत असतात, आम्ही एवढं चांगलं वागून सुद्धा आम्हाला दुःख भोगण्याची काय वेळ येते. ते पूर्वजन्मीचं संचित आहे की येते देहाला भोगण्याकरता यावं लागतं. म्हणून ज्ञानोबा नव्या प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग. भोगिलाचे भोग तो न सुटे, भोगिलाचे भोग तो न सुटे, तो न सुटे, तो न सुटे. जगाची कल्पना त्याची भावना, जगाची कल्पना त्याची भावना. भोगिलाचे भोग तो न सुटे, भोगिलाचे भोग तो न सुटे, तो न सुटे, तो न सुटे. जगाची कल्पना त्याची भावना, जगाची कल्पना त्याची भावना, त्याची भावना. प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, भोगिल ती भोग भोग सुटी. महाराज कर्म शिल्लक राहिले की जीवाला जन्म. नाथ महाराज सांगतात, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजोनी मेले ऐसे किती. महाराज कर्म शिल्लक राहिले की जीवाला जन्म. पहिलं कारण पाप, दुसरं कारण वासना, आणि तिसरं जीव जन्माला येण्याचं कारण काय असेल ते म्हणजे कर्म. महाराज आणि याला उदाहरण काय असेल तर याला उदाहरण संत श्रेष्ठ नामदेवराय आहेत. नामदेवराय वाळवंटामध्ये कीर्तन ऐकत असताना नामदेवरायांनी कीर्तनामध्ये ऐकलं की वाल्या पुळ्याने देवाचे 100 कोटी अवंग. मग नामदेवराय तिथून ऐकले नामदेवराय धावतच देवळाकडे पळाले आणि देवापाशी हात जोडले आणि सांगितलं, 100 कोटी तुझे करीन अभंग. देवा मी तुमचे 100 कोटी अभंग लिहून पूर्ण करीन. पण देवाने नामदेवरायच्या पाठीवर हात फिरवला आणि सांगितलं, नामदेवराय बोलताची वाटे सोपे, पण करेनी करिता शिर कापे. नामदेवराय बोलणं सोपं आहे पण करणं अवघड आहे. वाल्या पुण्यानं 100 कोटी अभंग लिहून पूर्ण केले. त्याला 1 लाख वर्षाचं आयुष्य होतं. मग भगवान नामदेवराय म्हणतात, भगवान म्हणतात वाल्या पुळे कोण होता? आम्ही का चोरही नाही, डाकू नाही, लुटार नाही. चौयोगीचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकुनी उभी ती जणी. तुम्हाला माहितीये का जनाबाईंचा एवढा मोठा अधिकार की जनाबाई ज्ञानोबरायांना अभंग म्हणा सांगायच्या. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे देवाचा बोला अभंग, जनी म्हणे देवाचा बोला अभंग. कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. एवढा मोठा अधिकार जनाबाईचा. चौयोगीचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकुनी उभी ती जणी. नामदेवराय म्हणले, देवा आम्ही अभंग नाही लिहायचे तर आम्ही नुसतं इलेक्शन मध्ये प्रचार करत हिंडायचं का?
हा आम्ही अभंग लिहिणार. मग देव म्हणले बरोबर आहे, बोलायचं तुम्ही निस्तरायचं आम्ही. मग देवाने सरस्वती मातेला बोलावून घेतलं आणि सरस्वती मातेला आदेश दिला आणि सांगितलं बाई सावेजी बाबरी नामयाच्या नामदेवरायांच्या दिबीवर जाऊन बसा सांगितलं. मग सरस्वती मातेच्या साह्याने आणि नामदेवरायांच्या घरातले 14 जण नामदेवाच्या घरी 14 सेवक. महाराज त्या काळात माणसं होती, आता माणसं राहिली नाही. आता असं झालंय हम दो हमारे दो ज्यादा हुए दो पाकिस्तान में भेज दो. आता असं झालंय महाराज, आता माणसं राहिली नाही. नामदेवरायांच्या घरातले सगळेजण आता अभंग लिहायला बसले आणि अभंग पूर्ण झाले 96 कोटी. प्रतिज्ञा कितीची होती? 100 कोटीची. झाले किती? 96 कोटी. मग तेच राहिलेले 4 कोटी अभंग जगद्गुरु तुकोबार, तेच राहिले 4 कोटी अभंग पूर्ण करण्याकरता जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकाळाचा तेथून या. महाराज मंडळात खूप गोड नियोजन आहे बरं का. जाऊ द्या, पैसे जातात पण शीन येत नाही. येत आहे का शीन? नाही तर महाराज नाही तर आपण रंगात आणून टाळ करेल म्हणा देवा माझे म्हण हो. असे टाळकरी भेटले ना महाराज मी पाकिट मोती ठेवून येत असतो. महाराज टाळकरी पण नंबर 1 आहेत बरं का. आणि वाजणारे पण इंद्रासारखे वाजणारे भेटले महाराज. एकटा यांच्यासारखे यांच्यासाठी टाळा. गंधर्वासारखे गाणारे आणि इंद्रासारखे वाजवणारे मी कोणासारखे सांगा ना. विठाला पैसे जातात पण शीन येत नाही. येत आहे का शीन? नाही तर महाराज अशी भजण्याची तिसरी तार असते. काय घ्यायची नाही काय घ्यायची. आपण एक म्हणा शिव भोळा चक्रवर्ती, ते म्हणतात तो माय माझी चुलती. आता शिव भोळा चक्रवर्ती कुठं आणि तो माझी चुलती कुठं? त्याला म्हणून तू बिघडलास का काय? मग तेच राहिलेले 4 कोटी अभंग पूर्ण करता जगद्गुरु तुकोबर आहे. प्रमाणाची संख्या सांगे शब्द मग तेच राहिलेले 4 कोटी आपण जगद्गुरु तुकोबारायांनी पूर्ण केले. याचा अर्थ तुमच्या लक्षात येतोय का की कर्म शिल्लक राहिलं की जीवाला जन्म. मग तुमचा माझा जन्म झाला याच्या अर्थी आपलं काहीतरी करायचं शिल्लक राहिलंय. मग करता येते काही करून जमल का? तुम बोला गाड्या नाही तर मी माय शपथ मोडो काही धावून बोलत चाल्या. करता येते काही करून जमल का? खाता येते काही खाऊन जमल का? पिता येते काही पिऊन जमल का? करता येते काही करून जमणार नाही तर काय करावं लागेल? नाथ महाराज सांगतात जेणे नाही जन्म यमाची यातना ऐसी या साधना करा काही. जेणे आम्हाला यमाची यातना होणार नाही, काम क्रोध लोभ आम्हाला बाधा करणार नाही, असं काहीतरी तुम्ही तुकोबारा आम्हाला साधन सांगा. म्हणजे तेच अभंगाचं
गावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग गाहे नो हे वादा कामदुर्जनाची क्रोधा. सज्जनो तुम्हाला काय करावं लागेल तर कीर्तन करावं लागेल. पण महाराज एक सज्जन उठला महाराजाला प्रश्न केला महाराज कीर्तन म्हणजे नेमकं काय. महाराज म्हणले तुमच्या सगळ्याला करता येते. तुम्हाला आमच्या जर सगळ्याला कीर्तन करता आलं असतं एवढ्या लांबून एवढी मोठी मोठी महाराज लोक बोलून एवढे मोठे पैसे देऊन एवढं सगळं काय करायची गरज होती बरं. आमच्यातलाच एक तरी कोणी उठला असता आणि कीर्तन केलं असतं ना. आमच्यातलाच एक उठला असतं आणि कीर्तन करायला असतं. पण महाराज म्हणले आधी तुमच्याकडे कीर्तन कशाला म्हणतात हे तुम्ही मला सांगा. महाराज म्हणले धोतर घालणे लोकाला चार ज्ञानाच्या गोष्टी सांगणे याला कीर्तन म्हणतात. महाराज म्हणले याला कीर्तन म्हणत नाहीत. खऱ्या कीर्तनाचं महत्व या कीर्तनात सांगितलं जातं म्हणून याला कीर्तन म्हणतात. मला तुम्हाला जुन्या काळात शब्द सांगतो. पहिले सरला काय म्हणायचे पहिले का मास्तर म्हणायचे. हा काय म्हणायचे मास्तर. तसे मास्तराची बायको मास्तरीन. हा बरोबर आहे. कसं कळत आहे लगेच. मास्तराची बायको मास्तरीन. आपली किती पदवी असू द्या मोठी बाबा तुम्ही डॉक्टर असू द्या तुम्ही वकील असू द्या पण यांना आरक्षण हाय म्हणून यांना आपली पदवी पण जाते. डॉक्टराची बायको डॉक्टरीन. महाराजाची जाती म्हणत आहे महाराजाची मुर्दुंग्याची मुर्दुंगी वकिलाची वकिली आणि डॉक्टराची डॉक्टरीन. तसं खऱ्या कीर्तनाचं महत्व या कीर्तनात सांगितलं जातं म्हणून याला कीर्तन म्हणतात. नाम संकीर्तन साधन बै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. नाम संकीर्तन आज कसं झालंय माहिती का तुम्हाला. आज सगळं जुळून आलंय बघा. वाजणारे कसले तर वाजणारे कसले एक नंबर आहे बघा. गाणारे कसले एक नंबर. ऐकणार ते बघा कसे अर्धे वाटणे टाका 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 बघत ऐकणारे पण कसले तर नियोजक एक नंबर का मग मी 2 नंबर आहे. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाला दुय्यम प्रकारचा दर्जा आहे. काय वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाला काय बाधा आहेत. कीर्तनाला दुय्यम प्रकारचा दर्जा आहे. अखंड कीर्तन सप्ताह का अखंड हरिनाम सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह. हा असं बोलत चला गाड्या तुम्ही. माझ्या कीर्तनाला कंटिन्युटी आणि कम्युनिटी फार महत्वाची आहे बरं का. आपल्याला बोललेले जे बोलतेत का आपल्याला आवडते. ज्याला हसता येतं त्याला गर्दीत घुसता येतं. हा का बरोबर आहे. बोलत चला तुझं बोलत चला विठ्ठल 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 खऱ्या कीर्तनाचं महत्व या कीर्तनात सांगितलं जातं म्हणून याला कीर्तन म्हणतात. कीर्तनाला काही बाधा आहे. कीर्तनाला पहिलं स्थान नाही. काय कीर्तनाला पहिलं स्थान नाही. वारकरी संप्रदायामध्ये पहिलं स्थान कशाला असेल तर पहिलं स्थान भजनाला आहे. तो का म्हणे येथे भजन प्रमाण पहिलं स्थान भजनाला. पहिलं स्थान भजनाला. कीर्तनावर तुमची बिलं निघत नसती. इथं बिलं नसते इथे वेगळं असते. कोणती वर कीर्तनावर बिलं निघत नसती. तुम्ही किती चांगलं भजन करता तुम्ही किती देवाचं नामस्मरण करता तुम्ही किती भाव अंतःकरणाने देवाचं नाव घेता याला महत्व आहे. महाराज बघायचं काय कोणाचा चांगला आवाज आहे तुमच्यात. पुरुष मंडळाचा आहे का महिला मंडळाचा आहे बघायचा का. तुम्ही कमायत आहे म्हणा ना. हो म्हणा ना. हा असं आता जमलं बघा. पहिले हाटींनी दिलं आगमन आपल्या कीर्तनाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आधी मी पुढे म्हणणार मग महिला मंडळ माझ्या माग म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. पुरुष मंडळ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. तुम्ही थांबा करो तुम्ही म्हणा याचा आवाज झाला तुम्ही काय म्हणायना. कीर्तन कशासाठी आहे? भगवान परमात्म्याचं नामस्मरण घडलं पाहिजे. तुम्ही पुरुष मंडळ आहे म्हणायचं बरं का पोराव तुम्ही म्हणायचं नाही. तुमचं पेशल घेऊ आपण थांबा तुम्ही. चला पुरुष मंडळ म्हणा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. घ्या तुम्हाला आवाज कोणाचा गोड वाटला तुम्ही खरं सांगा बरं. तुम्ही सांगा आमचा नाही हो पोरांचा विषय सोडा. तुमच्यात कोणाचा हो? हा आता कसं बोलले कारण की कधी तंबाखू खात नाही कधी पोड्या खात नाही कधी दारू पित नाही आणि आपलं काय मुंग्या कसं सोयरी झाल्या त्यात बघा मुंबई कसं वादळा मुंग्याचे विठाला विठाला विठाला. मग भगवान परमात्म्याचं नामचिंतन कसं आहे? जगात जेवढं सोपं काय असेल तर त्याच्यात सगळ्यात सोपं एक कीर्तन आहे. तो का म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते. जगात जेवढं सोपं काय असेल तर ते सगळ्यात सोपं म्हणजे भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे. महाराज अवघड कोणी न सांगता लवकरी आणि सुलभ कथा बहु गोड वाटे बहु गोड वाटे. आता अवघड लोकाला पचत नाही. जितकं सोपं सांगतात तितकं लोकांच्या गळी उतरतं. अवघड लोकाला जमत नाही. मग हे भगवान परमात्म्याचं नामचिंतन कसं आहे? कसे हे देवाने आपल्याला हे इंद्रिय दिले ते कशासाठी दिलेत? दिले इंद्रिय हात पाय हात कशाला दिले भगवान परमात्म्याने? कोण म्हणलं पती खेळाला? कशासाठी दिले भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये टाळ्या वाजवण्याकरता. कशासाठी दिले? वा टाळ्या वाजवण्याकरता. टाळ्या वाजवण्याकरता दिलेत महाराज. कशासाठी दिले? टाळ्या वाजवण्याकरता. मग हे डोळे कशासाठी दिलेत? भगवान परमात्मा सगुण सावळ रूप बघण्याकरता. का ना भगवान परमात्म्याचं नामचिंतन ऐकण्याकरता. पाय कशाला दिलेत तुम्हाला सांगू का? चालायला बरोबर आहे चालायला. तुमच्या काय याचे तुमचे काही दोष नाही बाबा. हो विठ्ठल विठ्ठल पावलं कशासाठी दिलेत? भगवान परमात्म्याची वारी करायला.
कशासाठी दिले भगवान परमेश्वराची वारी करायला पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून या गाठ पाऊले चालती पंढरीची वाट. पण काही काहीच वेगळंच आहे का कोणी इथे नाही ना हो बा तेवढं बरं काही काहीच कसं आहे माहिती तुम्हाला सांगा पाऊले चालती हातभट्टीची वाट सुखी संसाराची लावणीया वाट पाऊले चालती हातभट्टीची वाट विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवान परमेश्वरांनी हे थोबाड दिले ना आपल्याला तोंड दिले ना आपल्याला हे कशासाठी दिलंय हे कशासाठी दिलंय भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायला का पाहण्याला होय बरोबर जाऊ दे तुमचं राहू द्या पोरांचं असंच असते बघा आता आमचं बघा पोरांचं लय अवघड आहे महाराज जोपर्यंत कुठं त्यांना टाकत नाहीत तुम्ही बाहेर तोपर्यंत त्यांचं काही नसतं कारण की आई वडिलाची माया वेगळी असते की पोराने हा किती समजा आता हे दोघांची भांडणं लागली समजा रे आता कोणाला पण समजा याच्या आईला वाटेल का नाही बाबा आपल्याच पोराची चूक असेल वाटेल का बरं नाही ना तसं असतं ते आईची माया मारा त्याच्यानी लय लाडाने पोरं वाया जाते जास्ती हो लाडाने पोरं वाया जाते बाकी दुसरं काहीच नसतं. पोरग रडायला लागले की आई आता हातात काय देते पहिले आई हातामध्ये ज्ञानेश्वरी आई काहीतरी म्हणून दाखायची मदाला सांग काहीतरी म्हणून दाखायची तसं आहे महाराज. आता आई पोरग रडायला लागलं की पोराच्या हातात काय देते मोबाईल या मोबाईलने सगळं झाले मग काहीच नाही हे मोबाईल आलेत ना आतापासून तुला युट्यूब कळत आहे का काय कळत नाही कळत कळत आहे महाराज मोबाईल सगळं झालंय बाबा विठ्ठल विठ्ठल. हे तोंड दिले कशासाठी दिलंय भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायला तर पण नाही या तोंडानं कोणाचं भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू द्या पण या तोंडानं कधी कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही कशाला उगा हा तसलाच आहे तो तसला आहे तू कसलाय तर सगळ्या गावाला माहिती ना कशाला नादी लागायला उगा. आया महाराज आई तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या कधी या थोबाडानं तुम्हाला कधी जरी कोणाला चांगलं म्हणता नाही जरी आलं ना तरी चालेल हो पण कधी कोणाला वाईट बोलत जाऊ नका. बोले ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले हा बोले ऐसा बोले आणि विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले डोले या थोबाडानं कधी कोणाला वाईट बोलायचं नाही कशाला उगा महाराज नाही तो काही इतके तराचे लोक आहेत ना आमची गाडी त्यांच्या गावात कीर्तनाला असो आमची तारीख घेतलेली असो आणि ते आमची गाडी ते गावाच्या येशीत जावं आणि लगेच ते म्हणतात आले रे मोरंगी हा मोरंगी आता काय मोरंगी का काय पण काही ते इतके तराचे असतात गाडी गावात गेली आले रे जगीर अरे आम्ही का जगीर आम्हाला का भाकरी भेटणार का काय जगीर ऐक नाही अवघड महाराज तिकडं मुंबई पुण्याला जर गेलं ना 7 ते 9चं टायमिंग असतं बघा कीर्तनाचं तिथं गेलं का तिथं गेले ते येणार आपल्याकडं नमस्कार महाराज चला आमच्या घरी चहा घ्यायला शुद्ध असं शुद्ध बोलते इकडूनच गेलेलं असतंय तिकडं पण भाषा शुद्ध बरं का शुद्ध महाराज मी म्हणतो तुम्ही कुठं पण शुद्ध बोलत जाऊ नका परदेशी या काय म्हणतो ना हरिपट शुद्ध म्हणलं हो सर्व घंटीराम हात तुला म्हणलं तुला बिघडला असता का सर्व घंटीराम असतं कुठं सर्व घंटीराम असतं कुठं
जास्ती झालं घ्यायचं म्हणतात आपला आता वाढलाय पाऊस करावे कीर्तना
आमच्याकडे कसं झालं माहिती का, एक माणूस इंग्रजी शिकला आणि इंग्रजी शिकला आणि मला घरी घेऊन गेला आणि मायावर आहे ठेवण्यासाठी बायकोला म्हणतोय 2 कप टी. काय 2 कप टी? आता ते मला कळत होतं, त्याला कळत होतं. तुम्हाला कळत आहे का बरं 2 कप टी म्हणजे काय? अरे वा, कळत आहे नव्हतं. 2 कप टी म्हणजे 2 कप चहा. पण तिला कळत नव्हतं ना. ती किचन रूम मधून जीच भांडी आपटी झाली म्हणली, तू हा बाप कपटी, तू ही माय कपटी, तू ही बहीण कपटी, तू आता खानदान कपटी. महाराज त्याला म्हणलो कशा ती घालून घ्या या नाम चिंतनानं कोणाचा उद्धार झाला नाही असं साधनच नाही ना. मित्रला नाही कोण ऐसा द्यावा निवाडून, ऐसा द्यावा निवाडून, ऐसा द्यावा निवाडून. ना मित्रला नाही कोण ऐसा द्यावा निवाडून, ऐसा द्यावा निवाडून, ऐसा द्यावा निवाडून. ना मित्रला नाही कोण ऐसा द्यावा निवाडून, ऐसा द्यावा निवाडून, ऐसा द्यावा निवाडून, ऐसा द्यावा निवाडून, ऐसा द्यावा निवाडून. नाही कोण ऐसा द्यावा निवाडून, ऐसा द्यावा निवाडून, ऐसा द्यावा निवाडून. महाराज तिकडं जर मुंबई पुण्याला कीर्तनाला गेलं का ते 7 ते 9चा टायमिंग असते. तिथे गेले गेले की तिचं आपल्याकडे येणार, नमस्कार महाराज, चला आमच्या घरी चहा घ्यायला. आपण त्यांच्या घरी चहा घ्यायला जाऊ आणि ती बायकोला हाका मारता येईल का? शुद्ध महाराज, शुद्ध बघा. स्मिता, ए स्मिता, अगं उठतेस का ग? म्हणजे उठच याचा म्हणण्याचा अधिकार नाही तो शिकलेला. महाराज मग ती हळूच उठणार, केस मोकळी सोडलेली, अंगात येण्याची गोळ घातलेली, येण्याची गोळ अंगात येण्याची गोळ. पुन्हा बोलायचं सिस्टम, इश कशाला उठवलंस रे बंटी, का पाळायला कुत्र रे बंटी. महाराज ते म्हणतो अगं बाबा आले तू उठ चहा. ती म्हणते अरे मी अशी सिरियल बघितली ना, मी फार बोर झाले रे. म्हणून मी फार बोर झाले रे, तू एक काम कर, तू चहा कर, बाबांना दे आणि मलाही दे, मला फार कंटाळा येतोय. आता ते कौन हसत असत्याने देव जाणे, आता ते कौन हसत असत्याने देव जाणे. पण आपल्या खेड्यातला नमुना ह्याच्यापेक्षा नंबरी. कीर्तन संभव 11ला आणि त्याने जे हरे महाराज चला दुधाला दुधाला. आपण त्याच्या घरी दुधाला जाऊ आणि त्याने म्हणावं, त्याने बायकोला हाका मारो 1.5 किलोमीटरहून, पप्याची माय, ओय पप्याची माय, ओय घर, ओय झोप. बायकोला का कुठं घर म्हणत असेल, कुठं झोप म्हणतात. ओय बारदाना, बाबा माणसं काय म्हणते याचा नियमच नाही. लगेच ती हळू सांगा सुपांकडून सुटली आणि म्हणते अब काय लावलं व टॉय 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 टॉय. माणसा झोपायचा वेळ आहे तुमचा कालमा, तुमचा कालमा. अगं बाबा आले त्याला जाय म्हणा चुलीत, त्याला म्हणलं मी निघलो, मी चप्पल आणि मी निघलो म्हणलं. कशाला उग तू ताणी घेऊ नको. त्याच्यामुळे मी मधला मार्ग काढलेला आहे, कारण की आमच्या माऊली मारला लई 4 बोली नाही, त्याला सांगणार आहे ते मार्ग, त्याच्यामुळे मी मधला मार्ग काढलेला आहे. त्याला म्हणलं तू त्या बायकोला उठू नको, तू पण चहा करू नको, तू त्या बायकोला उठू नको, तू चहा करू नको, काय ताण घेऊ नको. मला सुट्टी 10 रुपये दिली, मग वाटेल चहा भेटू. महाराज काय चालू होतं आपलं? वा 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 कीर्तन. मला पैसे तू घेतो रानपाटे देतो काय काय चालू आपलं? ना मग घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, सांगा बिनबितो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी.
किंवा नाम येतरला ना हे कोण किंवा नाम साराचे सार शरणांगत पै हे मग गेले कोणाच्या कुळाचा उद्धार झाला कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा कोणाच्या कुळाचा उद्धार झाला ना तुम्हाला सांगतात येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी श्रेष्ठ हनुमंते म्हणावया कनिष्ठ आणि आयसा पापिष्ट कोण आहे हनुमंत रायाला कनिष्ठ म्हणण्याकरता असा पापिष्ट कोण आहे हनुमंत रायाला कनिष्ठ म्हणण्याकरता असा पापिष्ट कोण आहे तो कानाच्या कुळाचा उद्धार झाला राक्षसांच्या कुळाचा उद्धार सुद्धा राक्षसांच्या सुद्धा कुळाचा उद्धार झाला रामायणातला प्रसंग म्हणून सांगतो का हे आपले रामायण करे की सांगत नाही बघा याची तिसरी तर असते आगा अशा हाताच्या बाया मागे सारलेल्या टोपी बिपी काढलेली पाटावर बसलेली एक सांगायला आणि एक वाचायला तुमच्याकडे असते का असं असते बरं काही नाही समुद्र बरं सांगतो एक वाचायला आणि एक सांगायला चार म्हातारे ऐकायला चार म्हातारे ऐकायला त्यांची डायनामिक गेलेली डिस्प्ले खाला झालेली बॅटरी उतरलेली गोळ्या संपलेली मग त्यांची पोती सुरू होणार राम झाली वाटे लक्ष्मण झाली काटे आणि आईशी बंधू नाही कोटे अशा उंचाला सांगणारा म्हणला माय शिकूच होई रामायण नाही त्या वाचणाऱ्याने दिमाग लावला म्हणला हा रामायण नाथ महाराजाचं रामायण चांगल्याला मिळ लागत नाही आपल्याला तरी काय मिळ लागणार आहे चला पुढं हे रामायण पुन्हा बाया मानते वडा घालता त्यांच्या पुढून सांगतो ओवी होती ना सरळ राम प्रभू वनवासाला चालले तर गायची लोचना गळती आपल्याला टाइम थोडा राहिला आपल्याला जरा उरत घ्यायचंय गायची लोचना गळती आणि पण ती माशी म्हणजे नाही का काय प्रभू रामचंद्राचं गायीवर प्रेम प्रभू रामचंद्र वनवासाला तिथे चालले तर गायची गोचडा आपोआप पडायला लागली अरे गोचड कुठं आणि लोचना कुठं काय गावर मूळ रामायणातली कथा आहे सेतुबंधनाचा कार्यक्रम चालू होता आणि वानर दगडावर राम नाव टाकायचे दगड पाण्यात सोडायचे हे सगळं तुम्हाला माहिती ही उडत ही बातमी लंकेच्या लोकांकडे गेली आणि लंकेतील लोक रावणाकडे गेले रावणाला म्हणले मालक आपल्याला रामासोबत काही युद्ध करायचं नाही रावण म्हणला का झालं ते म्हणला रामाच्या नावाने दगड पाण्यावर तरंगतीत रामाच्या नावात एवढी ताकद येत रामात किती ताकद असेल मग रावण म्हणला मी दगड पाण्यावर तरतो लोक म्हणले रावणा उगं बेजारीवर फजिती करून घेऊ नको रावण म्हणला नाही मी तरतो दुसऱ्या दिवशी रावण कमरा इतक्या पाण्यात गेला तो रावण ज्याचं त्याचं काम त्यांनीच करावं शेवटी रावण तो कमरा इतक्या पाण्यात गेला दगड हातात घेतला मंत्र म्हणला दगड पाण्यात सोडला दगड डबकुनी तुम्ही बोलत जा गाड्या दगड डबकुनी बुडाला नाही दगड पाण्यावर तरला पण ही बातमी कळाली मंदोदरीला कळाली मंदोदरी आली आणि म्हणजे मालक मी जे काय चालू ऐकलंय ते सगळं बरोबर खरंय का रावण म्हणला हो तुम्ही दगड पाण्यावर धरला हो मंदोदरी म्हणाली आपला नवरा किती पाण्यात हे फक्त बायकोलाच कळत असतो 100% बाई नवऱ्याच्या पोते वाचलेले असतात खरं सांगा 100% बाई नवऱ्याच्या पोते वाचलेले असतात मला सरळ आहे ना मास्तराची बायको म्हणती मला शिकू ऐकल्यावर हे जरा मास्तराची बायकोला वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकालच होती पेंटरची बायको म्हणते एका ठोक्यात थोबाड रंगील नावेची बायको म्हणते मेडे नो केस नको आपलं नाव मूर्दंगीच याला कशा सोडायचं मूर्दंगीची बायको मला थापा मारू नका असे हा जमलं बघा गाण्याचे महाराज भगवान महाराज इथून किती चांगली जाग होऊन द्या किती पण बरं का
आणि घरी गेल्यानंतर बायकोला म्हणतो अशी चाल म्हणली अशी चाल म्हणली. ती म्हणती पडू ग गपचित, तो ही चाल मला लग्नाच्या आधीपासून माहिती, तो ह्या गांधाला भुलले रे बाकी काही नाही. महाराज आणि महाराजाची मोह झालं नाही तरी सांगू तुम्हाला. गाडी कीर्तनावर घरी गाडी जावं 11ला आणि बाईक कीर्तनावर गाडी घरी जावं 11ला लगेच बाईक म्हणते आज गो माय मोह कीर्तन. सगळ्यांचं सारखंच आहे, कोणाचं वय कोणाचं काही नाही. महाराज मंदोदरी म्हणाली रामाशिवाय दगड पाण्यावर तारणं कोणाला जमत नाही. मग रावण म्हणला मग मी तेच म्हणतोय ना, रामाशिवाय दगड पाण्यावर तारणे कोणाला जमत नाही. मग मंदोदरी म्हणाली तुम्ही कसं तारला? इकडं माझ्याकडे लक्ष द्या. आपल्या रामनवमीचा गुढीपाडव्याचा आपला सप्ताह आहे, इकडं माझ्याकडे लक्ष द्या. मंदोदरी म्हणाली तुम्ही कसा दगड पाण्यावर तारला? मग रावण म्हणाल तुला माहिती का मी काल कमरे इतक्या पाण्यात गेलतो. दगड हातात घेतला, मंत्र म्हणलो. कायचे मंत्र म्हणलो? त्या दगडाला म्हणलो तुला मही इज्जत जाऊन देऊ नको, तू दगड पाण्यावर तर तुला रामाची शपथ आहे. रामाची शपथ आहे म्हणून दगड पाण्यात सोडला, दगड पाण्यावर धरला. महाराज का प्रभू रामचंद्राच्या नावाची ताकद खात्र आहे का? कशी का प्रभू रामचंद्र नाव ठाकरे तुम्हाला कळाय बघायचं का? एकदा मोठ्या प्रेमाने हात वर करा, करा ना. याला काय चार्ज लागत नाही. तिकडे नाही का हात? हा आता दिसते वा माझ्या एक साथ टाळी वाजायची बरं का? कशी? एक साथ. हा एक समोर एक साथ टाळी वाजायची. हा एक 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 आवाज आवाज एक एक वा 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 एक बार घुमाए आता उशीर झालाय, पवडा घ्यायचाय का? प्रदेश काबीज करायचा होता. काय दख्खनचा प्रदेश काबीज करायचा होता, पण आडवा येत होता. कोण? राजे आडवे येत होते. मग राजे एका याचा नियोजन केलं गेलं. अफजल खान नावाचा अफजल खान, त्याला पण तो बोट लाखो सैन्य घेऊन तो राजेंगडाला. पण त्याला राजे माहित होते राजे कधी कोणाला असं वाय करी काही नव्हते. जेव्हा ते राजांचं छळ करीन काय करीन तेव्हाच राजे त्याला हे करायचे. पण महाराज त्यांनी काय केलं माहिती का? आई बहिणींच्या आबरूवर गदा आणली होती. त्याने आई बहिणीच्या आबरूवर गदा आणली होती आणि तो राक्षस तुळजापूरमध्ये पोहोचला. आणि तुळजापूरमध्ये पोहोचल्याच्या नंतर तिने आई भवानीला जात्यात भरून पाहण्याचा प्रयत्न केला. आई भवानीला पाप्याचा स्पर्श झाला आणि भवानीच्या भक्तांनी भवानीला जागवलं. तुळजापूरची तुळजा भवानी आई माझ्या वरील कृपा करील भगवी जोरात झाले.
शिवाजी राजा चक्रवर्ती नाही तसला देव जगती नाही तसला देव जगती करील काही गलबडी युक्ती खाण्याच्या भेटीसाठी सुंदर असा जागेला भाग गेला होता प्रतापगडच्या पायथ्याला खाण्याच्या भेटीसाठी सुंदर असा जागेला भाग गेला होता नशीबदार स्वामी आला भेटीसाठी जाण्या उभारीला भेटीसाठी जाण्या उभारीला नशीबदार स्वामी आला नशीबदार स्वामी आला खानाच्या भेटीसाठी सुंदर असा शामियाना भागीला होता आणि त्या शामियानामध्ये खान कसा आला खान ढवून नसते आला खान ढवून नसते आला सैयद बन्ना जगतीला सुवाद संगती वाला अरे असं म्हणतात ना येथे दिवाळी म्हणून वाचले शिवाजी 18 जातीच्या मावळीने राजाच्या खात्याला घरात दिवाळी होतं या शामियानामध्ये खाना आलेला आहे खाना राजाला हात मारतोय हात मारतोय हसरे राजाला हात मारतो कशी शिवाजी शिवाजी हमारे गले तो लग जाओ काय म्हणता अरे सुरतेचा पहाड पण निघत चुहा राजे म्हणतात अरे मदत येऊन तो शब्द तुला राजे मदत येऊन सांगतो तुला राजे मदत आले पहिला निघण झालं पहिल्या लिंगण झालं दुसऱ्या लिंगण झालं आणि तिसऱ्या लिंगणाला धडा 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 अभिमान मानाला कटरीचा वर त्याला गेला कटरीचा वर त्याला गेला चिलखत होत अंगाला चिलखत होत अंगाला खानाचा वळ फिका गेला खान येडवडला छोटा मध्ये पिठवा ढकलला वागना खेळता मारा केला युद्ध झालं आणि प्रतापगडाचे युद्ध झाले प्रतापगडाचे युद्ध झाले रक्त बावन छत्रपती शिवाजी महाराज की हरे 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 हरे
ज्ञानेश्वर भाई तसे असणारे माझे गुरुवर्य श्री हबक रामायणाचार्य गणेश महाराज लोंढे गुरुजी आज गुरुजींच्या आशीर्वादाने जे काय बोलण्याचा प्रयत्न केला जे काय बरोबर असेल ते माझ्या गुरुजींचं आणि जे काय चुकलं असेल ते तुमच्या संगतीचं परिणाम जे काय बरोबर असेल ते माझ्या गुरुजीचं आणि जे काय चुकलेलं असेल ते माझे बुद्धीचे दोष जे काय चुकलेलं असेल ते माझ्या पदरात द्या इथून जाताना मी आज एवढं लवकर नाही जाणार तुमच्याकडे राहू द्या काय दिवशी द्या इथून जाताना मी आता जाताना सोलापूर मध्ये सोडतो माझ्या तरी काय डबल बत्ती डबल हुकलो तो कुठे दुसरीकडे जे काय उशीर असते ते माझ्या बुद्धीचे दोष एवढं बोलून मी माझ्या कीर्तनाला पूर्ण रमलं विठ्ठल जय जय Ah